नमस्कार, मी दादास काने. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. अरबी समुद्र पावसाचा हा प्रचंड जोर तयार झालेला आहे आणि थोड्याच वेळात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, कराड आणि बाकी महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये प्रचंड असा जोर होऊन पावसाची सुरुवात होणार आहे. कराड, चिपळूण, राजापूर, विटा, गोरेगाव आणि इकडे उत्तर भागातून नागपूर ते हुबळी पट्टा हा पट्ट्यामध्ये जे येतील तेवढा पाऊस जोरात होणार आहे. नांदेडपासून हुबळी पट्ट्यात जे सापडतील ती गावं ते प्रचंड असा जोर होऊन पाऊस पडणार आहे. आणि 24 तास पाहायला गेलं तर आज नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, कराड, सांगली, गोकाक ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, कलबुर्गी ह्या पट्ट्याचा चांगला पाऊस आहे. बीड, अकलूज, सांगली, राजापूर आणि सिंधुदुर्ग परिसरामध्ये मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस आहे. सोलापूर पट्ट्यासुद्धा चांगला पाऊस आहे. आणि इकडे चंद्रपूरच्या आसपास आदिलाबाद ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे. आणि प्रचंड असा जोराचा दिसून येतो आहे. आज जोरात पाऊस आहे. आणि उद्यापासून पाहायला गेलं तर उद्या साधारण जोर कमी वाटतो आहे. किनारपट्टीला जास्त जरा जोर दाखवत आहे. तरीसुद्धा पश्चिम किनारपट्टीला जोर आहे. त्यातल्या त्यात नाशिक, पुणे, दापोली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ह्या भागात, मुंबई, पालघर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात हलकासा पाऊस आहे. सांगली, कोल्हापूर आणि इकडे विजापूर, अक्कलकोट, सांगलीच्या पूर्वेस जर चांगला जोर दिसतोय. अकलूज, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव ह्या भागातून मुसळधार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसरातसुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. आणि नाशिक आणि मालेगाव ह्या पट्ट्यात अतिवृष्टी व्हायची शक्यतासुद्धा उद्या दिसते. एकंदरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. 24 तासात उद्याही पावसाचा जोर चांगला आहे. नांदेड, पुसद, आदिलाबाद ह्या भागात पावसाचा जोर आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उद्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, आदिलाबाद ह्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.